तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। गौतमी पाटीलला जामीन मंजूर, नियमांचे उल्लंघन प्रकरण, समन्सनंतर चेहऱ्यावर स्कार्फ बांधून कोर्टात हजर। विधानसभा निवडणूक होणार नोव्हेंबरमध्येच, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे संकेत। ऑक्टोबरात आचारसंहिता। लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या सहकार्याने 0% व्याजदराने कर्जाचा विचार करू। मुंबई बँकेतील रक्षाबंधन संमेलनात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही। महायुतीत तीव्र मतभेद, धुसफूस, शिवसेना विरुद्ध भाजप, राष्ट्रवादीच्या कोंडीचेही प्रयत्न आलबेल नसल्याचे संकेत। डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती, राज्यात 7,500 तर मुंबईत 1200 पदे। मुंबईत पोलीस दलात मनुष्यबळ वाढणार। आरोपी मिहिर शाह उच्च न्यायालयात, वरळी अपघात प्रकरणी अटक बेकायदा असल्याचा दावा, तातडीने जामिनावर सुटकेची मागणी। मनोज जरांगे यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांसोबत, आरक्षण तुम्हीच रोखले जरांगे यांचं वक्तव्य, तर राजकारणात संन्यास फडणवीस यांचं वक्तव्य। ईडीच्या रडारवर 2 डझन गेमिंग ॲप, 11 लाख कोटींची उलाढाल। थेट भरती हा दलित, आदिवासी व ओबीसींच्या हक्कांवर हल्लाच, राहुल गांधी यांचा आरोप। केंद्रीय मंत्री पासवान म्हणाले ही भरती अयोग्य, कंत्राटी भरतीत 91% वाढ। मुंबई महापालिकेत लिपिकांची महाभरती, 1846 जागा, आजपासून अर्ज करण्यास सुरुवात। सरकारच्या दबावामुळेच निवडणुका लांबणीवर, ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्यास आघाडीचे सरकार, अनिल देशमुख यांचा दावा। जर्मनीला हवेत महाराष्ट्रीयन ड्रायव्हर, आरटीओकडे केली मागणी, इच्छुकांना प्रशिक्षण देणार। मराठा आरक्षण देण्यात फडणवीसांची मोलाची भूमिका, त्यांचा विरोध आहे असे म्हणणे चुकीचे, मुख्यमंत्री शिंदेंचे जरांगेंच्या आरोपाला प्रत्युत्तर। तिहेरी तलाक मुस्लिम महिलांसाठी धोकादायक, कठोर शिक्षा आवश्यक, केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल, महिलांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन। 23 ऑगस्टला पंतप्रधान मोदी युक्रेन दौऱ्यावर, युद्धाबाबत झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार, युक्रेन रशियाबरोबर भारताचे संबंध चांगले। मंकी पॉक्स रुग्णांचा सर्वे करा, राज्य आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी, सतर्क राहण्याचे आवाहन। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।